परभणी घटनेच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये जन आक्रोश जो मोर्चा आहे तो काढण्यात आलेला आहे। संविधान बचाव जन आक्रोश मोर्चा जो आहे तो बीडमध्ये काढण्यात आलेला आहे। बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून या खऱ्या अर्थाने या मोर्चाला सुरुवात होते। डोक्याला काळी रिबीन आणि हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे फोटो घेऊन जे आहेत या पद्धतीनं निषेध व्यक्त करताना आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतात। शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला पोलीस प्रशासन जबाबदार आहे, त्यामुळे पोलिसांना सहआरोपी करा अशी मागणी जी आहे सध्या आंदोलनकर्ते करतात। हळूहळू या मोर्चाची व्याप्ती जी आहे आता आपल्याला वाढताना पाहायला मिळते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून जिल्हाधिकारी कचेरीवर धडकणार आहे आणि त्या ठिकाणी तिथे गेल्यानंतर जो आरोपी आहेत यातील त्यांच्यावर कडक कारवाई करा अशी जी मागणी आहे ती जोर धरताना पाहायला मिळते। माझ्यासोबत काही महिला आहेत, मी बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय। काय नेमकी मागणी आहे? संविधानाच्या नुसार सोमनाथ सूर्यवंशीला हा न्याय मिळालाच पाहिजे आणि ज्या पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याचा खून केला पोलीस कस्टडीमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे। गुन्हा दाखल झाला अशी मागणी आहे। काय मागणी? त्यांच्यावर सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करून त्यांना जे मारहाण केली या पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर जास्तीत जास्त जे कठोर शिक्षा देता येईल त्यांना ती देण्यात यावी आणि अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं आहे संविधान बाबासाहेबांच्या विरोधात तर त्यांच्यावरती देखील त्यांना राजीनामा देण्यात यावा अशी आमची मागणी आहे। पुढचं पाऊल काय? कारण अमित शहा यांनी संविधानाबद्दल असं वक्तव्य केलेलं आहे, त्याच्यामुळे अमित शहाच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते कलेक्टर कचेरीपर्यंत आम्ही काढलेला आहे आणि अमित शहाने राजीनामा द्यावा आणि हा आपला केसचा जो शिंदे देशमुख याचा जो खून झालेला आहे त्या खुन्यांना जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर त्यांच्यावर शिक्षा व्हावी ही आमची मागणी आहे म्हणून हा मोर्चा काढलेला आहे। आता इथून मोर्चा कुठं निघेल, काय मागणी आहे आणि मागणी होईपर्यंत काय मोर्चाचं स्वरूप काय राहील? सर आता ह्या आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हा कचेरीपर्यंत जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। यामध्ये विशेष प्रमुख मागणी म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे, अमित शहांना राजीनामा दिला पाहिजे ही आमची आंबेडकर चळवळीची कार्यकर्त्यांची मागणी आहे। परभणीतली जी घटना घडली सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे, तर दुसरीकडे केजचे मसाजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येला देखील 26 दिवस पूर्ण होत आहेत। मात्र आतापर्यंत 7 आरोपी अटक आहेत, एक आरोपी जो आहे तो अद्याप फरार आहे। याही आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती आता आंबेडकरी अनुयायी करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन विनोदसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।